चला मित्रांनो, आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज महत्त्वाची आणखीन एक पद भरती जी आहे आपल्याला काही दिवसांमध्ये बघायला भेटू शकते. महानगरपालिकेची पद भरती आहे. जे लोक अमरावती महानगरपालिकेसाठी प्रिपरेशन करू इच्छितात किंवा अमरावतीचे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्याचं एक महत्त्वाचं व्हॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपले औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मसी ऑफिसरच्या 23 एवढ्या जागा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. औषध निर्माण अधिकारी अमरावती महानगरपालिका ठराव आणि अशा पद्धतीनं समोर तुम्ही बघू शकता 23 एवढ्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी तुम्हाला याच्यामध्ये ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यासाठी महत्त्वाचं काय क्वालिफिकेशन आहे तर ते सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. 110 नंबरमध्ये मिश्रक औषध निर्माता या नावाने आपली पोस्ट आहे. महानगरपालिकेत सेवेत नियुक्तीचे वेळी वय शासनाने नियमाप्रमाणे ते तुम्हाला मागच्या ॲडचं रेफरन्स देऊन मी सांगेल. डी फार्मा ही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण आणि फार्मसी ॲक्ट ऑफ इंडिया 1948 अंतर्गत नोंदणी झालेली असावी. तर अशा पद्धतीची महत्त्वाची पात्रता आहे. आतापर्यंत जेवढ्याही महानगरपालिकेच्या एक्झाम झाल्या इथं दिले तुम्हाला मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल. तर या सर्व महानगरपालिकेमध्ये तुम्हाला डी फार्मसी जी आहे ती पात्रता होती, बी फार्मसी पात्रता होती त्याच्यामध्ये आणि जवळपास 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला याच्यासाठी देण्यात आलेला होता. या महानगरपालिकेमध्ये एक्सपिरियन्स तुम्हाला याच्यामध्ये दिसत नाही. फक्त डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सध्या याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते त्यांना पात्र केलेलं आहे. बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. पण जेव्हा ॲड येईल त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे अपडेट पुन्हा चेंज होतील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये महत्त्वाचे अपडेट देईल. तर अशा पद्धतीनं अमरावतीमध्ये आपल्याला ह्या पदभरती जी आहे ते बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं यासाठी तुम्हाला काय एक अंदाजे वय लिमिट एजची लिमिट असू शकते तर ते सुद्धा तुम्हाला इथे मी डिस्कस करेल जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की किती वयापर्यंत आपण हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट डिटेलमध्ये येईल तेव्हा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील. आता एक तुम्हाला समजण्यासाठी मीरा भाईंदरचा PDF घेतलेला आहे मी, जे की परीक्षा कंडक्ट झालेली आहे आणि त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की काय एक वयोगटाचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. हे चेंजेस होऊ शकतात. फक्त एक आयडिया येण्यासाठी मिनिमम जे वय तुमचं आहे ते 18 वर्ष पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी मॅक्सिमम 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. बाकी प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी 43 वर्ष आहे. दिव्यांगासाठी 45 वर्ष आहे. पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी मॅक्सिमम 45 वर्षापर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. मिनिमम जर कन्सिडर केलं तर ओपनसाठी 18 ते 38, कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. बाकी यासाठी लागणारं जे स्टडी मटेरियल आहे किंवा आतापर्यंत ज्या PYQ झालेल्या आहेत तर त्या कुठल्या आपल्यासाठी अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं मी मेन्शन केलेलं आहे. मीरा भाईंदर नवी मुंबई, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली पनवेल नवी मुंबई, त्याच्यानंतर कारागृह DMAR 2023च्या 2 प्रश्नपत्रिका, DMARच्या 15 प्रश्नपत्रिका या वर्षीच्या आणि आरोग्य विभागाच्या 2 प्रश्नपत्रिका, अशा 25 प्रश्नपत्रिका ज्या आहेत आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी TCSचा पॅटर्न समजण्यासाठी सफिशियंट आहेत. आणि त्या सर्व प्रश्नपत्रिका पुस्तकाचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉम्बो करतो आहे जो की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल. अशा पद्धतीचं हे औषध निर्माण अधिकारी ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल 7000 MCQ कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे MCQ या पुस्तकानंतर या पुस्तकात कव्हर केले ज्याचं नाव टार्गेट 8500 आहे. त्याच्यामध्ये फक्त टेक्निकलचे 8500 MCQ तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर हे सब्जेक्ट वाईज रिव्हिजनसाठी पुस्तक केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता महानगरपालिकेचा सिलॅबस, DMARचा सिलॅबस आणि येणाऱ्या आरोग्य विभागाचा सिलॅबस 2026चा त्याच्यानुसार हे तुमचं थेअरीचं पुस्तक हा त्याचा महत्त्वाचा ड्राफ्ट जो की फायनल स्टेजला आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हे थेअरीचं पुस्तक लॉन्च करतो आहे. त्याचबरोबर हा पुस्तकाचा कॉम्बो याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. हे बाकीचे 3 पुस्तकं असतील आणि महत्त्वाची टेस्ट सिरीज तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवून देतो जे की तुम्हाला टॉपिक वाईज जोही सिलॅबस आहे महानगरपालिकेचा, आरोग्य विभागाचा आणि DMARचा त्याच्यावरती महत्त्वाची टॉपिक वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. बायोलॅबिलिटी हा टॉपिक आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीनं जे प्रश्न आहेत समोर हे बघायला भेटतील आणि त्याची उत्तरं तुम्हाला समोर आन्सर क्यूमध्ये दिलेत. असे जवळपास 3000 तुम्हाला याच्यामध्ये MCQ बघायला भेटतील. एकंदरीत जर आपण या पूर्ण पॅकेजचा किंवा या कॉम्बोचा विचार केला तर जवळपास 20,500 MCQ तुम्हाला या कॉम्बोमध्ये भेटणार आहे. ज्याच्यामध्ये PYQs असतील, टेस्ट सिरीज असतील, आतापर्यंत झालेल्या DMARच्या आरोग्याच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा बाकीच्या आतापर्यंत महाराष्ट्र, बाकीचे स्टेट आणि इंडिया लेवलला जेवढ्याही एक्झाम राबवल्या गेले असतील त्या सर्व एक्झामचे PYQs 2026पर्यंत तुम्हाला या कॉम्बोमध्ये भेटणार आहेत. हा कॉम्बो तुम्हाला येत्या 4 ते 5 दिवसामध्ये अवेलेबल होऊन जाईल. तो तुम्ही Amazonवरनं, फ्लिपकार्टवरनं
त्याचबरोबर आपली वेबसाईट pvthorot.com याच्यावरून घेऊ शकता. तो येणाऱ्या तुम्हाला आरोग्य विभागाची पदभरती असेल, DMARची पदभरती असेल, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जेवढे एक्झाम राबवल्या जातील त्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला हा कॉम्बो जो आहे तो उपयोगी पडेल. बाकी जॉईन केलं असेल यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी, हे इंस्टाग्रामचं चॅनल आणि टेलिग्राम चॅनल ॲडियल फार्मसी कोचिंग, याला मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करा.